हॅलो नमस्कार रामकृष्ण हरी. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 17 मे रविवार या दिवसापासून अधिक महिना हा सुरू झालेला आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. या अधिक महिन्यात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल आणि या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माची फळं अनेक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत आणि या महिन्यामध्ये विष्णूपूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणं अत्यंत फलदायी असतं. बघा, जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षाने एकदा येत असतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजेत. अधिक मास हा साधा महिना नाही, हा पुण्याचा महासागर आहे. या महिन्यामध्ये केलेल्या एका छोट्या नियमाने संपूर्ण वर्षाचं पुण्य मिळतं, पण चुकीच्या गोष्टी केल्या तर ते पुण्य नष्ट होतं. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत या ज्या चुका आहेत त्या अजिबात आपल्याला करायच्या नाही. त्या 99% लोकांना माहीत नसेल त्या चुका कोणत्या आहेत. तसेच या अधिक महिन्यात काय करावे, काय करू नये याची संपूर्ण माहिती इथे मी सहज व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. 1. रोज भगवान विष्णूची पूजा करा. अधिक मासामध्ये रोज भगवान विष्णूंची म्हणजेच राम, कृष्ण, विठ्ठल यांची पूजा करा. फूल, तुळस, दीप, नैवेद्य अर्पण करा. फक्त 5 मिनिट पूजा केली तरी सुद्धा या महिन्यामध्ये त्याचं पुण्य अनेक पटींनी मिळतं. 2. अधिक मासात भगवद्गीतेचा 15वा अध्याय जो आहे पुरुषोत्तम योग या अध्यायाचं नाव आहे आणि हा अध्याय वाचावा किंवा ऐकावा, कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो आणि परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. तसेच अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने पितृदोष निवारण होतं आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. अधिक महिन्यामध्ये अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळं असतील तर ही 33 संख्येमध्ये सत्पात्र म्हणजे पत्रासह दान करायची आहेत. आता जावयाला दान देणंच वेगळं. हे जे दान आहे ते आपण एका मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता. 4. संपूर्ण अधिक महिना सात्विक अन्न ग्रहण करावे. कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे टाळावा. 5. अधिक महिन्यामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयापूर्वी स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नद्यावर किंवा तीर्थक्षेत्री स्नान करावे आणि शक्य नसेल तर घरीच रोज पाण्यामध्ये गंगाजल आवश्यक टाकावे. 6. विष्णूंच्या कृपेसाठी पुरुष सूक्ताचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. 7. अधिक महिन्यामध्ये विष्णू मंदिरात किंवा तुळशीपाशी नित्य दिवा दीपदान करावे. हे पुण्याचे काम मानले जाते. 8. अधिक मासामध्ये काहीही न करता रोज नामस्मरण करा. फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा नमः शिवाय तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र जसे की ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरी सुद्धा चांगला आहे. त्याप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हरिपाठसुद्धा दररोज वाचू शकता, ऐकू शकता. यासाठी वेळ, पैसा काहीच नको, फक्त श्रद्धा हवी. 9. बघा, अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकणार नसाल तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं व्रत केल्याचं पुण्य जे आहे, जर आपण अधिक मासात जेवताना मौन पाळलं तर त्यामुळे आपल्याला मिळतं.
10. भगवान विष्णूंची पुरुषोत्तम रूपात पूजा करावी. त्यांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला तुळशीदल अर्पण करावे. दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. 11. अधिक महिन्यात भुकेलेल्यांना किंवा गरजू लोकांना अन्नदान करावे. गरजूंना कपड्यांचे दान करावे. अधिक मासात गोड पदार्थांचे दान करणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना भोजन घालून दक्षिणा द्यावी. 12. अधिक मासात सुवासिनी स्त्रिया 33 अनारसे किंवा 33 दिवे यांचे वाण लुटतात. हे या महिन्याचे खास वैशिष्ट्य आहे. अधिक महिन्यात काही घरी ही सुद्धा पद्धत आहे की अधिक मासामध्ये दररोज तुळशीला काहीतरी वाण दिलं जातं. तर हे वाण कशा पद्धतीने असू शकतं? ओटीचं सामान आपण दररोज तुळशी मातेला अर्पण करायचं आणि त्यासाठी आठवड्यातून एकदा, मग तो तुम्ही गुरुवारचा दिवस निवडा, रविवारचा दिवस निवडा तरीसुद्धा चालेल. 14. अधिक मास असल्यामुळे रविवारी सुद्धा तुळशीला पाणी घातलं तरी पण चालणार आहे. कारण अधिक मास हा वर्षातून एकदा नाही तर 3 वर्षातून एकदा येतो. तुळशीची पानं विष्णूंना वाहिली तर मनोकामना पूर्ण होतात असं शास्त्र सांगते. 15. मुलींनी आपली आई जर ह्यात असेल तर नक्कीच आपल्या आईची ओटी भरा. आई समजा नसेल तर आईच्या फोटोपुढे तुम्ही ती ओटी ठेवू शकता. याशिवाय आई नसेल तर वहिनी, काकू, मावशी, मामी, चुलती यांची देखील ओटी तुम्ही भरू शकता. किंवा कुलदेवीची किंवा आजूबाजूला एखाद्या कोणत्याही देवीचे मंदिर असेल तर त्या देवीची ओटी भरली तरी पण चालणार आहे. 16. या महिन्यात भागवत पारायण करा किंवा ऐका. अधिक मासामध्ये श्रीमद भागवत पारायण करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. घरी शक्य असेल तर घरी किंवा मंदिरामध्ये किंवा तुम्ही अगदी भागवत कथा रोज ऐका. ऐकणं ही पारायणा एवढंच पुण्यकारक आहे. 17. अधिक महिन्यात दान नक्की करा. गोरगरिबांना अन्न देणे, कपडे दान करणे अधिक मासामध्ये केलेलं दान सर्वात फलदायी असतं. आपल्या आई पतीनुसार अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान किंवा गाईला चारा घालणं या सगळ्यांचे पुण्य या महिन्यामध्ये शतपटींनी वाढतं. महिन्यातून किमान एकदा तरी दान करा. 18. अधिक महिन्यात उपवास करा. अधिक महिन्यामध्ये एकादशीचा उपवास करणं सर्वश्रेष्ठ आहे. शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा गुरुवारी किंवा एकादशीला उपवास करा. उपवासाने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतात. 19. या महिन्यात सकाळी लवकर उठा. अधिक महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे पहाटे 4 ते 6 च्या दरम्यान उठणं अत्यंत शुभ आहे. यावेळी वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. स्नान करून पूजा केल्यास त्याचं पुण्य इतर वेळेपेक्षा जास्त मिळतं. या महिन्यात गोमातेची सेवा करा. गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता आहे. अधिक महिन्यामध्ये गाईला हिरवा चारा, गूळ, पोळी खाऊ घालणे हे महापुण्याचं काम मानलं जातं. जवळपास गोशाळा असेल तर तिथे जाऊन गायीची सेवा करा. 21. अधिक महिन्यात श्रीसूक्त किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणा. अधिक महिन्यामध्ये रोज विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीसूक्त म्हणणं अत्यंत पुण्यकारक आहे. वेळ नसल्यास फक्त 3 वेळा ओम नमो नारायण नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालतं, पण नियमितपणे म्हणा. 22. सगळ्यात महत्त्वाचं, अधिक महिन्यात वाढदिवस करू शकता का? वर्षश्राद्ध तुम्ही करू शकता का? तर हो, तुम्ही वाढदिवस साजरा करू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही वर्षश्राद्धसुद्धा करू शकता. काहीच अडचण नाही. त्याचबरोबर या महिन्यात तुम्ही सगळे कुलदेवीला जाऊ शकता. 23. अधिक महिन्यात श्रीमद भगवत कथा आणि गीतेचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते. तसेच या अधिक महिन्यात स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करणे देखील अत्यंत लाभदायक मानले जाते. 24. त्याचप्रमाणे भगवान श्री हरिविष्णूंचा एक मंत्र आहे. अगदी साधा सोपा मंत्र आहे. या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. कोणता आहे तो मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. हा 12 अक्षरी मंत्र म्हणजे द्वादशाक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा.